मी स्वतःहून कोणालाही संपर्क केला नाही। हे निखालसपणाने केवळ बदनाम करण्यासाठी आहे। खरं आहे की तिकडच्या खासदारांच्या मध्ये अस्वस्थता आहे। दिल्लीमध्ये लोकसभा अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या खासदारांची भेट होत असते। त्यामध्ये काँग्रेसचे खासदार भेटतात, शिवसेनेचे खासदार भेटत असतात, राष्ट्रवादीचे सुद्धा खासदार अनेक वर्ष एकत्रितपणाने काम करत असल्यामुळे त्यांची माझी गाठभेट नक्की त्या ठिकाणी झाली। मी कधीच त्यांना या संदर्भामध्ये मी स्वतःहून विषय काढला नाही किंवा संपर्कही केला नाही। पण माझ्याजवळ किंवा इतरांजवळ कोणी काय वक्तव्य केलेत ती मला माहिती आहे। योग्य वेळेला त्या संदर्भातली माहिती आपल्या मार्फत आम्ही महाराष्ट्र जनतेसमोर ठेवू। परंतु त्याचाही पुढचा आरोप त्याहूनही पुढचा आरोप असा करण्यात आला की आपण केवळ फोन नाही केला तर आपण असं सांगितलं की बाप आणि लेकीला दूर ठेवा आणि आमच्या पक्षात या। असं ज्यांनी हे शब्द वापरले त्यांची भाषा याच पद्धतीची खालच्या दर्जाची असते। मी माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनात बाप लेक असे कधी शब्द वापरले नाहीत आणि मला तसे शब्दप्रयोग करण्याची कधी वेळही आलेली नाही किंवा मी करणारही नाही। त्यामुळे मी संपर्क केला नाही किंवा मी स्वतःहून कधी चर्चा केली नाही। त्यामुळे अशा वेळीचा निर्णय कोणी घ्यावा असं मी सांगण्याचं प्रयोजन येत नाही। पण विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर जी अस्वस्थता निर्माण झाली, दारुण पराजय झाला, सगळेजण काही मुख्यमंत्री काही मंत्री पदाचे बाशिंग मानून जे बसले होते त्यांचा जो प्रचंड भ्रमनिरास झाला आणि आता पुढची 5 वर्ष देशातही स्थिर सरकार आहे, राज्यातलंही सरकार प्रचंड बहुमताचं स्थिर सरकार आहे। अशा वेळेला ज्यांच्या मनामधली मानसिकता आहे त्याच्यामुळेच त्या अस्वस्थतेच्यावरती पांघरून टाकण्यासाठी किंवा त्याच्यातून आणखीन काय घडू नये म्हणूनच अनेक वेळेला अशा पैसे निराधार आरोप केले जातात। यापेक्षा काय त्या बातमीला फारसं महत्त्व द्यावं असं मला काय वाटत नाही। त्यांच्या खासदारांकडनं मग तुमच्याशी जवळीक वाढण्याचा प्रयत्न केला जातो याचा अर्थ असा घ्यायचा नाही? असं आहे की दिल्लीला पार्लमेंटमध्ये मी म्हटलं ना सगळ्यांच्याच गाठीपिटी होत असतात, अगदी काँग्रेसचे सुद्धा खासदार, कारण अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी एकत्रित महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे, किंवा शिवसेनेचे खासदार म्हणजे उबाटा सेनेचे खासदारसुद्धा भेटत असतात। त्यामुळे किंवा इतरही राज्यातल्या अनेक खासदारांची ओळख झाले, भेट होणं, बसणं लॉबीमध्ये किंवा सभागृहामध्ये प्रवेश करत असताना भेटणं, याचा अर्थ काय राजकीय चर्चा केली असं होत नाही। पण ठीक आहे ना, माझे गेल्या अनेक वर्षाचे संबंध असल्यामुळे त्यांच्यापैकी कोण माझ्याजवळ काय बोललं तर त्यांच्यावरती संशय व्यक्त करणं हा त्यांच्या निष्ठेबद्दलचा सुद्धा घेतलेला एक तऱ्हेचा शंका असं म्हटलं तर काय चुकीचं नाही। या 2 दिवसीय अधिवेशनामध्ये जयंत पाटील यांच्यावर बऱ्याच अंशी खापर फोडण्यात आलं, त्यांनी बैठका घेतल्याने अशा पद्धतीचे वक्तव्य केली गेली। लोकसभेच्या यशासाठी त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं, पण लगेच विधानसभेला पराभव झाला तर पराभवाचं खापर अनेकांनी त्यांच्या माथी फोडलंय आणि तरुणांना प्रदेश अध्यक्ष बनवा अशी एक नवीन टूम तिथे निघालेली। तिथे काय चाललंय, कुणी काय मागणी केली याच्यावरती काय मला भाष्य बिलकुल त्या ठिकाणी करायचं नाही, कारण पराजयाचं स्वीकार करण्यासाठी कोणी येत नसतं, त्यामुळे कोणावरती तरी खापर फोडलं जात असतं। विजयाचे मात्र शिल्पकार अनेक होत असतात। त्याच्यामुळे स्वाभाविकपणाने जे काय अंतर्गत 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये जी काय चर्चा झाली असेल तो त्या पक्षांतर्गतला मामला त्या ठिकाणी काय बाब आहे, त्यावरती मी आजच काय वक्तव्य करू इच्छित नाही। प्रत्येक राजकीय पक्षामध्ये काही घडामोडी होत असतात, परंतु गेल्या अनेक वर्ष आम्ही एकत्रितपणाने काम केलं असल्याच्यामुळे किंवा गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही भूमिका घेतल्याच्या नंतर सुद्धा कोणी कशा पद्धतीने काम तिथे केलेलं आहे, किती निष्ठेने केलेलं आहे हे सहजगत्या कळत असतं। पण तरीसुद्धा या विषयावरती मी आज काय बोलणार नाही। महायुती तुमची भक्कम असताना दुसरीकडे महाविकास आघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावरती आले। ठाकरे गटानं स्पष्टपणे म्हटले की आम्ही येणाऱ्या महापालिका निवडणुका त्या स्वबळावरती लढणार आहे, कसं बघताय तुम्ही? एक असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशात सो कॉल्ड इंडिया आघाडी झाली किंवा राज्यात महाविकास आघाडी झाली, तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वेषातून त्या ठिकाणी झाली, ती विचारावरती किंवा सिद्धांतावरती नव्हती। त्यावेळेला यश मिळालं, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला पूर्णपणाचं अपयश आलं। स्वाभाविकपणाने त्या अपयशाच्या नैराश्यातून काँग्रेस असेल, पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा उबाटा असेल,
यांचे नेते आणि कार्यकर्ते का अजून सावरलेले आहेत असं काही दिसत नाही. एकमेकाच्यावरती खापर फोडण्यासाठी प्रत्येकाच्या स्पर्धा त्या ठिकाणी लागल्यात. त्या स्पर्धेचाच एक भाग म्हणजे स्वतंत्रपणाने निवडणुका लढवण्याची केलेली घोषणा. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला आपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं आहे ते ठरवण्याचा अधिकार राहू शकतो. पण गेल्या 3-4 दिवसात परस्परांच्यावरती जी काही चिखलफेक होते आहे, विशेष करून विधानसभेच्या निवडणुकीच्या पराजयाची आणि निवडणुकीमध्ये पराजय झाल्याच्या नंतरच्या समन्वयाबद्दलची, ती मात्र दिसतंय की नेमकं काय चाललंय. आपल्या युतीमध्ये काय होणार आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत आपल्यात काही चर्चा सुरू झाली आहे किंवा नाही अजून? महायुतीमध्ये अतिशय उत्तम पद्धतीचा समन्वय आहे. याउलट गेले 2 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे महापालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये तिथलं स्थानिक लोकशाहीतलं नेतृत्व असलंच पाहिजे अशी आमच्या सरकारची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली याचिका लवकरात लवकर कशा पद्धतीने निकाली निघू शकेल याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होईल. जेव्हा केव्हा निवडणुका दृष्टिक्षेपामध्ये येतील त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री एकनाथराव, बावनकुळेजी, मी स्वतः प्रदेशाध्यक्ष, आम्ही एकत्रितपणाने बसू आणि मग आमच्यातला उत्तम समन्वय असल्यामुळे, सामंजस्य असल्यामुळे त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा त्यावेळेला आम्ही ठरवू. मुख्यमंत्र्यांनी एकच लास्ट काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मुलाखतीमध्ये त्यांना एक प्रश्न विचारला असता त्यांनी असं म्हटलेलं की एकनाथ शिंदे यांच्याबरोबर माझे जुने संबंध आहे, पण अजितदादांबरोबर माझी वेवलेंथ खूपच चांगली जुळते. शेवटी प्रत्येकाच्या राजकीय जीवनातला किंवा वेगवेगळ्या पदावरचा असलेला अनुभव हे प्रत्येक व्यक्ती सहजगत्या बोलत असते. अजितदादांच्या जवळचा समन्वय उत्तम आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. याचं कारण गेल्या अनेक वर्षामध्ये विधिमंडळामध्ये आम्ही सगळेजण एकत्रितपणाने काम करतो. कधी आम्ही सत्तेवरती होतो, देवेंद्रजी विरोधामध्ये होते, 14 ते 19 देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री होते, मधल्या कालावधीमध्ये सुद्धा वेगवेगळं राजकारण त्या ठिकाणी झालं. अशा वेळेला उत्तम समन्वयाचा उल्लेख त्यांनी करणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहेच, पण दादाच्या कार्यशैलीच्या बद्दलची एक तरीची ती कौतुकाची बाब ते प्रदर्शित बोलतात, त्याचाही मला प्रदेशाध्यक्ष म्हणून अभिमान है. सर, हिंदी में बताइए कि जिस तरह से इंडिया अलायंस दिल्ली में टूट चुका है और महाराष्ट्र में भी ये टूट गई है, इस तरह से संजय राउत कह रहे हैं कि अकेले चुनाव लड़ेंगे, वडेट्टीवार शिवसेना और उस पर ठिकरा फोड़ रहे हैं एनसीपी शरद पवार पर, एनसीपी शरद पवार के लोग दोनों पार्टी पर ठिकरा फोड़ रहे हैं. लोकसभा चुनाव के लिए देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के खिलाफ लड़ने के लिए पूरे इंडिया में, देश में इंडिया आघाड़ी स्थापित हो गई थी. भिन्न विचारधारा के लोग अपनी राजनीति में एक दूसरे के साथ जो लड़े थे, चाहे वो केंद्र स्तर पर हो, हमारे राज्य स्तर पर भी कांग्रेस, उद्धव जी की सेना, पवार साहब और अन्य कई दल इकट्ठा हो गए थे. लोकसभा चुनाव में उनको यश मिल गया था, लेकिन विधानसभा के चुनाव में जिस तरह से उनको हार मिली, महाराष्ट्र की जनता ने महायुति के गठबंधन को भारी बहुमत से जो कुछ समर्थन दिया, उसके बाद उनके बीच में एक दूसरे के ऊपर आरोप लगाने की जो लगातार उन्होंने बयान दे के आए, इसका नतीजा, इसका फैसला ही आज आपके सबके सामने आया कि लोकल सेल्फ बॉडी के गवर्नमेंट चुनाव में शिवसेना अलग वहाँ पे लड़ेगी. मुझे लगता है कि विधानसभा चुनाव के निकाल के बाद एक दूसरे के ऊपर बोलने के लिए तीनों पार्टी जितना समय मिलते हैं उतने बोलने की वो बोल रहे हैं, कोशिश करते हैं, बोलते भी हैं. एक दूसरे के खिलाफ बड़े पैमाने में बयान भी उनके आते हैं, तो अभी राजनीति में होता ही है. सर, जितेंद्र आव्हाड ने, लेकिन आप लोग साथ में लड़ेंगे आने वाले चुनाव? देखिए, महायुति में जो गठबंधन है, भाजपा, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शिवसेना, हमें उत्तम समन्वय वहाँ पे है. एक तरह के दूसरे के साथ कोऑर्डिनेशन अच्छा है. खास तौर पर स्थानिक स्वराज्य संस्था की चुनाव
सुप्रीम कोर्ट में एक याचिका है, इसके लिए हो नहीं पा रहे हैं। सरकार की तरफ से हमारी कोशिश रहेगी कि सुप्रीम कोर्ट में इसका निकाल जल्दी से जल्दी यहाँ पे मिले और वो चुनाव आ जाए। जब चुनाव आ जाएगा तब हम सब लोग साथ में बैठेंगे। राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी, उप मुख्यमंत्री अजित दादा, एकनाथ जी शिंदे, भाजपा के अध्यक्ष विद्यमान देवेंद्र जी, मैं खुद स्वयं, हम सब साथ में बैठकर उसके बारे में तय करेंगे। सर, जितेंद्र आव्हाड ने आरोप लगाया था कि उनके एमपी को तोड़ा जा रहा, आप संपर्क में हैं, सुप्रिया मंत्री के बनाने की बात की जा रही, क्या कहेंगे? देखिए, इसके बारे में मैंने तो बयान दिया है 2 दिन पहले जब मैं इस टूर पे था। ना मैंने कभी किनके साथ संपर्क किया। बात जरूर है कि जब लोकसभा के अधिवेशन रहता है तो दिल्ली में सब लोग मिलते हैं। महाराष्ट्र से, शिवसेना से चुन के आए हुए एमपी हो, पवार साहब के एमपी हो, कांग्रेस के एमपी हो, कई सालों से साल हम राज्य में काम करते आए हैं। मिले, बात हो गई, लेकिन उन्होंने मेरे पास क्या बात किया मैं तो आज बोलना नहीं चाहता हूँ। लेकिन मैंने उनको कभी टोका नहीं, मैंने उनको कभी आमंत्रित नहीं किया कि वो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ज्वाइन करें। लेकिन क्या वो सरकार के साथ आना चाहते कि केंद्र और राज्य में दोनों सरकारें हैं और विकास और उनके काम चुनाव क्षेत्र भी होने चाहिए? वो तो उन्होंने तय करना चाहिए, वो तो उनके अंदर नहीं बात है। मुझे इसके बारे में कुछ कहना नहीं चाहता हूँ। मैं यही कहना चाहता हूँ कि अजीत दादा के नेतृत्व में हमारे वरिष्ठ नेता प्रफुल्ल पटेल, छगन भुजबल जी, हसन मुशीफ, हम सब लोग ने जो कुछ तय किया था, जिस फैसले के ऊपर महाराष्ट्र की जनता ने विधानसभा चुनाव में भारी वोटों से हमको ताकत देकर उसको अधोरेखित किया है, हम उस रास्ते से आगे वाले दिनों में चलने वाले हैं। क्या आने वाले दिनों में अगर कोई आना चाहता है तो उनका वेलकम है? वेट एंड वॉच, लेटेस्ट वेट एंड वॉच। आने वाले दिनों में बहुत सारे कुछ घटना हो जाएंगी। लेटेस्ट वेट एंड वॉच। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।